मागं नको त्या बाजूला चला. हॅलो, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. प्रवेश घेणारे लोकांची यादी आहे. पहिलं बोलणारचे नाव लिहा म्हणायला लागले. दादा तिकडे जावा की. थांबा जरा, साहेबांना हे द्यायचे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. व या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय डॉक्टर नितीन ढेपे साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय सोमनाथ ताळुंके सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचंही वंचित बहुजन आघाडीचं वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. ही एक कार्यक्रम आहे हो का. हे गाणे म्हणणार आहे ते दोन मुली. मुली पहिला तेच घ्या. आता शहर व जिल्ह्याच्या वतीने साहेबाचा सर हॅलो हॅलो आहे का? माईक बंद पडतंय का ना? दादा ते द्या की. आता साहेबाचा सत्कार शहर व जिल्ह्याच्या वतीने काढून ठेवा सर. बघू ते कागद पहिला एकदा साहेबांना दाखवतो. हे एक आहे काय हे चांगला काय हे गाणं म्हणतात ते बी सांगू. ते दोन लहान मुले गाणं म्हणणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करण्यात येत आहे. कार्यकर्ते विनंती आहे की त्यांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. या बाजूला जे थांबलेले आहेत कार्यकर्ते त्यांनी कृपया एका बाजूला थांबून घेण्याची कृपा करावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरा आतिश वाळवे व समृद्धी सर्वदे या लहान मुले बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जे
महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गीत गाजत आहे, स्वाभिमानी एकच नर तो प्रकाश आंबेडकर. हे गीत सुरातीश वाळवे व समृद्धी सर्वदे हे दोघी जणी साजरा करणार आहेत. सर्वांना आमचा क्रांतिकारी जय भीम. माझे नाव समृद्धी यतिराज सर्वदे. माझे नाव स्वरा अतिश वाळवे. आम्ही इयत्ता 5वी मध्ये शिकत आहोत. आमच्या शाळेचे नाव रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स सोलापूर. आजच्या युगामध्ये जातींमध्ये जातीभेद चालू आहेत, याबद्दल आम्ही एक गीत सादर करणार आहोत. होते पुढारी भाराभर, त्यांनी भरली आपली घर. स्वाभिमानी एकच नर, हो माझा प्रकाश आंबेडकर. चुकणारच नाही कधी, चुकणारच नाही कधी, हे रक्त भीमाचं खरं, हो माझा प्रकाश आंबेडकर. होता जीव जीवात जोवर, लढा लढेला हातोवर. भीमा परी हा धुरंधर, हो माझा प्रकाश आंबेडकर. होता वंचितांना हवा, वंचित हा पक्ष नवा. करी जय भीमाचा गर, हो माझा प्रकाश आंबेडकर. आज प्रत्येकांच्या मनी खरा गौरवाचा धनी. रंगराजा भीमानंतर, हो माझा प्रकाश आंबेडकर. होते पुढारी भाराभर, त्यांनी भरली आपली घर. स्वाभिमानी एकच नर, हो माझा प्रकाश आंबेडकर. जरी नेते साहेब बनले तरी बाबासाहेब होणार नाही, आणि दीन दुबळ्या जनतेला प्रकाश आंबेडकरांशिवाय कोणी तारणार नाही. जय भीम नमः बुद्धाय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. आतिश वाळवे परिवाराच्या वतीने बासाहेबांचे पेंटिंग त्यांनी काढलेलं आहे. साहेबांना ते भेट देत आहेत. यानंतर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचा या ठिकाणी पुष्पहार घालून सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. विजय हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ. साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी शांतिकुमार कांबळे साहेब यांच्या वतीनं हे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. शांतिकुमार कांबळे हे आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपणा सर्वांच्या वतीनं व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन. स्टेजवरची गर्दी जरा कमी करा. या पोर्चला
गर्दी कमी आहे. तर कार्यकर्त्याला विनंती आहे, या साईडला येऊन बसा उजव्या हाताला, स्टेजच्या उजव्या हाताला. कार्यकर्त्याला विनंती आहे, गेटमध्ये कोणीही थांबू नका. वंचित बहुजन आघाडीचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत गोनेवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रस्तावना करावी. सत्काराच्या ह्याच्यात घेऊ दे. प्रथमतः सर्व महामानवास त्रिवार अभिवादन करतो. वंचित बहुजन आघाडी विजयी संकल्प मेळावा, या मेळाव्याला उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, तसेच राष्ट्रीय कमिटी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंके सर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे व उपस्थित वंचित बहुजन आघाडी सर्व सोलापूर शहर पदाधिकारी व मतदार बंधू आणि भगिनींनो, आजचा विजयी संकल्प मेळावा, येणारी सोलापूर महानगरपालिका ही वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीनं जोरदार प्रदर्शन करून आपण लढणार आहोत यासाठी आहे. मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी आदरणीय सुजाताताई आंबेडकर यांची सभा सोलापूर या ठिकाणी झाली होती. त्या सभेमध्ये सुजाताताई आंबेडकरांनी जी ऊर्जा सोलापूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांमधील कार्यकर्त्यांमध्ये भरली, त्याचं हे स्वरूप आज इथं दिसत आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपले नगरसेवक निवडून गेल्याशिवाय राहणार नाहीत. आज मी सांगताना एक नक्की सांगतोय की सोलापूर शहर हे खऱ्या अर्थाने एक गिरणगाव म्हणून ओळख असलेलं शहर आहे, पण या शहराची ओळख इथल्या सत्ताधाऱ्यांनी पुसून काढली आहे. सोलापूर शहरातील प्रश्न प्रामुख्याने इथली परिवहन व्यवस्था बंद केलेली आहे, इथलं घाणीचं साम्राज्य आहे, रस्त्याची अवस्था वाईट आहे. अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याला सोलापूर महापालिका निवडणूक लढवायची आहे आणि येणाऱ्या महापालिकेत जास्तीत जास्त संख्येने आपले नगरसेवक निवडून येण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनो, सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी ही मी आज विनंती करतो सर्वांना आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की ज्या मानव समूहाला देशाच्या 75 वर्षामध्ये मान सन्मान सत्ता संपत्ती मिळाली नाही, त्या मानव समूहाला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. आणि याचाच परिणाम म्हणजे गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 5 नगराध्यक्ष व 105 नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे आहेत. या वंचित बहुजन आघाडीमध्ये आज काही बांधव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ज्यांची नावं वाचून दाखवतो त्यांनी कृपया स्टेजवर येऊन पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. तेव्हा दीपक गवळी, प्रभाग क्रमांक 16, सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे युवक पॅंथर या सामाजिक संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. दीपक गवळी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की दीपक गवळी यांचा या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे त्यांना. त्याचप्रमाणे आता मला काय विचारू नका, तुमचं नाव घेतो. त्याचप्रमाणे नागेश पाटोळे सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांनी सोलापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे.
नागेश पाटोळे. हा, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. त्याचप्रमाणे आदरणीय शांतिकुमार कांबळे, प्रशासकीय अधिकारी, आकाशवाणी केंद्र मुंबई, हे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. त्याचप्रमाणे संगीत सुरवशे, प्रभाग क्रमांक 26 बचत गट महिला गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांचंही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो. संगीता सुरवशे, प्रभाग क्रमांक 26. त्याचप्रमाणे कीर्तिपाल घोडकुंबे, प्रभाग क्रमांक 22 बहुजन हक्क अभियान शहर अध्यक्ष. प्रशांत कावळे यांचंही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. दीपक बनसोडे, प्रभाग क्रमांक 22 सम्राट न्यूज कार्यकारी संपादक आहेत. अमोल सर्वदे सामाजिक कार्यकर्ते आहेत मिलिंदनगर मधले. त्यांचंही वंचित बहुजन आघाडीमध्ये सहर्ष स्वागत आहे. अरे आप्पो कलशेट्टे हे शिवसेना गटामधून वंचित बहुजन आघाडीमध्ये येत आहेत. त्यांचंही स्वागत करतो. आप्पो कलशेट्टे. श्रीकांत गायकवाड, प्रभाग क्रमांक 1 श्रीकांत गायकवाड. ॲडव्होकेट विठोबा पुजारी, कुरुलगड, शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट विठोबा पुजारी. शंकर खरात, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मोहोळ तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. इथं चुकतंय हो, काय तर बोलायचं. अजय रुपनर, राहणार मध्यवस्ती, हे वंचित बहुजन आघाडीमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. नाव सांगा. त्याचप्रमाणे सविता युवराज धेंडे या भगिनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. ॲडव्होकेट विठोबा पुजारी शरद पवार गटातून, ते तालुका अध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे मोहोळ तालुक्याचे. ते ॲडव्होकेट विठोबा पुजारी यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मला काय सांगू नका. मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी स्टेज रिकामा करायचंय. स्टेजवर जास्त गर्दी करू नका कृपया. स्टेजवर जास्त गर्दी करायची नाहीये. जिथं काय सांगू नका हो मला. शशिकला सगळ्यांना विनंती करतो की ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी स्टेजच्या खाली जायचं. कृपया मी विनंती करतो सगळ्यांना. स्टेजवर गर्दी करू नका. ज्यांनी ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी स्टेज रिकामा करा. विनंती करतो सगळ्यांना कृपया स्टेज रिकामा करा. जास्त गर्दी करू नका. सत्कार स्वीकारायचा आहे. विनाकारण स्टेजवर गर्दी करू पलीकडे नका. जो स्वतः थांबलेला त्यांना विनंती करतो की खाली करा. स्टेज खाली रिकामे करा.
वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांनीच कृपया स्टेजवर थांबा. इतरांनी स्टेजवर गर्दी करू नका. मला काय कुणाचा सर्व कार्यकर्त्यांनी रिकामा करायचा. कृपया मी सगळ्यांना विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांनी स्टेजवरून खाली उतरायचंय. विनंती करतो मी सगळ्यांना, जे पदाधिकारी आहेत ते स्टेजवर थांबतील, इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी खाली उतरायचंय. मी सगळ्या पुन्हा मला विनंती करतोय, ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी कृपया माझ्या वरील लेडीज त्यांना थोडं येण्यासाठी जागा द्यायची. आणि स्टेजवर कृपया जास्त गर्दी करू नये. स्टेजचा उजवा भाग थोडा रिकामा करावा. विनंती करतो. आमच्या भगिनी सविता युवराज धेंडे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. सविताताई धेंडे यांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. मी सैनिकांना विनंती करतो की उजवा बाजू स्टेजचा उजवा भाग रिकामा करायचा आहे. स्टेजचा उजवा भाग रिकामा करायचा आहे. विवेक सिद्ध गणेश यांच्याकडून सुहास सावंत यांचा पक्षप्रवेश होत आहे. माननीय सुहास सावंत यांचा पक्षप्रवेश होत आहे. विवेक सिद्ध गणेश हे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुहास सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचप्रमाणे शशिकला सावंत या हे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करीत आहेत. रंजना खराटे, नंदा माने या भगिनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. ऋषी कांबळे ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी स्टेज रिकामा करायचा आहे. कृपया ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी स्टेज रिकामा करायचं. स्टेजवर जास्त गर्दी करू नका. कार्यकर्त्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तुमचाच नंबर आहे, बोलू नका, मला जरा माईकवर आणले. कृपया काय तुमचं नाव लिहू कुठं आहे, कशासाठी? सिद्ध गणेश नाव सांगा मी लगे करतो. विवेक सिद्ध गणेश हे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीने सिद्ध गणेश साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पांडुरंग बनसोडे हे वंचित बहुजन आघाडी करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते पॅन्थर आतिश बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते पॅन्थर आतिश बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. उपस्थित सर्व आंबेडकरी अनुयायांना, मागे उभे असलेल्या सगळ्यांना साहेबांनी पुढे जायला सांगितलेलं आहे. मागे जेवढे उभे आहेत तेवढ्या सगळ्यांना साहेबांनी पुढे जायला सांगितलं आहे. मागे उभारलेले, स्टेजच्या मागे उभारलेले कार्यकर्त्यांना विनंती आहे की साहेबांनी त्यांना पुढे यायला सांगितलं. स्टेजवरील सगळ्यांनी खाली यायचंय. स्टेजवरील सगळ्यांनी खाली स्टेज रिकामा करायचंय. स्टेजवर बसलेल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, सर्वजण बाहेर व्हा. चला, सर्वांना विनंती आहे, बाजूला उभारलेले विनाकारण उभारला. चला बाहेर व्हा, सर्वजण खाली उभा राहा. हे पद्धत नाही असं. चला खाली उभा राहा. सर्वांना विनंती, गोंधळ करू नका. स्टेजवर कोणी खाली उभा राहा प्लीज. स्टेजवर उभारू नका कोण प्लीज. साहेब ओरडाले ते. चला चला चला, तिकडची पण काढा गर्दी. समता सैनिकांना विनंती आहे. उपस्थित सर्व
आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत, स्वाभिमानी आणि कुणासमोर कधी न झुकलेल्या या माता भगिनींना आणि या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम करतो। आणि आज या ठिकाणी जी विजय संकल्प मेळावा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा संपन्न होत आहे। मला आवर्जून या ठिकाणी सो कॉल्ड आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून घेणाऱ्या शिवसेनेच्या लुचपटांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लुचपटांना, भाजपच्या दलालांना आवर्जून सांगायचं आहे, अरे बाबांनो, दंड थोपटून मैदानामध्ये एकच पैलवान टिकलाय, त्याचं नाव प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आहे। स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आजपर्यंत कसल्याही पद्धतीची तडजोड न करता तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने कॉलर टाईट करून फिरायला लावणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू या ठिकाणी आमच्या सोबत आहे। मला आवर्जून सांगायचं आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन नंतरची सर्वात मोठी राजकीय ताकद निर्माण झाली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीची आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी आपल्या सोबत युतीचं घाणेरडं राजकारण करून आपल्याला दगा फटका करू पाहणाऱ्या इथल्या काँग्रेसच्या लुचपटांनो, इथल्या राष्ट्रवादीच्या लुचपटांनो, इथल्या सेनेच्या युबीटी आणि वर्गीकरण झालेल्या शिंदे गटाच्या लुचपटांनो, तुम्हाला इथला एक एक भीमसैनिक काफी आहे। बाबासाहेबांचा नातू खूप लांबचा विषय। मला आज या ठिकाणी एकच गोष्ट तुम्हा सर्वांच्या साक्षीने वधून घ्यायची आहे। ज्यावेळी आपण या ठिकाणी हा विजय संकल्प मेळावा करत आहोत, त्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी इथं या ठिकाणी प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे। ती प्रतिज्ञा आज मी वधून घेतोय आणि मला जाणीव आहे, खूप गांभीर्यपूर्वक बोलतोय, या प्रतिज्ञेला इथला कुठलाही भीमसैनिक शह देणार नाही। ही प्रतिज्ञा मरणोत्तरी तो पाळेल अशी या ठिकाणी मी साहेबांच्या समोर ग्वाही देतो। मी म्हणतोय, माझ्या पाठोपाठ आपण सुरू करा। मी प्रतिज्ञा करतो की आवाज, भीमसैनिकांचा आवाज इथल्या प्रस्थापितांच्या कानातले शिसे बाहेर काढायला पाहिजे। मी प्रतिज्ञा करतो की संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही मूल्ये जपण्यासाठी ही फुले जपण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन। वंचित, शोषित आणि उपेक्षित हक्काच्या न्याय हक्कासाठी मी निष्ठेने बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत उभा राहीन। महापुरुषांचा विचाराचा वारसा पुढे नेत जाती अंगाच्या लढाईमध्ये माझे योगदान महत्वपूर्ण राहील। आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची, वंचिताची सत्ता हेच आमचे अंतिम ध्येय असून आम्ही प्रस्थापित विरुद्ध संघटितपणे संघर्ष करणार आहोत। वंचितांची सत्ता हेच अंतिम ध्येय मानून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघटितपणे संघर्ष करून वंचितांचा आवाज बुलंद करू। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मला आशा आहे, इथल्या जेवढ्या अनुसूचित जाती जमातीच्या जागा आहेत त्याच्यावर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा रोवल्याशिवाय तुम्ही आणि इथले सर्व भीमसैनिक आणि इथले पदाधिकारी शांत बसणार नाहीत, एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान। आज
आपला सर्वांना आवर्जून सांगू वाटते की आपल्या प्रभागामधील प्रश्न सोडवण्यासाठी आपण लाचार दरार पक्षामध्ये त्यांच्या दारात जाऊन आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण भीक मागतो, परंतु बाळासाहेबांचं आज स्वप्न पूर्ण होत आहे. झोपडीत राहू द्या, गरीबातला गरीब असू द्या, आपला महापालिकेमध्ये उमेदवार पाठवून आपल्या प्रभागाचे प्रश्न आपल्यालाच सोडवण्याचं काम हे फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करत आहे. म्हणून मी म्हणतो, एक संधी वंचित बहुजन आघाडीला मिळालीच पाहिजे आणि सर्व आपल्या नागरिकांना आवाहन करतो की एक संधी आपण वंचित बहुजन आघाडीला द्या. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या सन्माननीय शहराध्यक्षा पल्लवीताई सुरवशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मान्यवर, उपस्थित मान्यवर आणि तुम्ही जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आज आपल्याला वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये प्रस्थापितांच्या उरावर बसून आपले शीट आपल्याला तिथे बसवायचे आहेत. तर सर्व माझ्या या जमलेल्या अवस्थेतील आणि गल्लीतील बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे की तुम्ही कोणालाही न घाबरता आपली लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या मताचा वापर करा आणि या प्रस्थापितांना दाखवून द्या की घराणेशाही इथं चालणार नाही. लोकशाही आणि संविधानाप्रमाणे आम्ही टिकलेली ही लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही जगत आहोत हे तुम्ही दाखवून द्या. जय भीम. यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या सन्माननीय जिल्हाध्यक्षा सन्माननीय श्वेताताई राजगुरू यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज विजयी संकल्प मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित मान्यवर आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि या सोलापूर जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा मानाचा जय भीम. आज विजय संकल्प मेळावा यासाठी घेण्यात आला की आज आपण पाहिलं गेल्या झालेल्या नगरपालिका नगर परिषदमध्ये आज आपल्या वंचितने महाराष्ट्रात एक विजयाचा झेंडा रोवलेला आहे. तर या विजय संकल्प आपल्याला या येणाऱ्या महानगरपालिकेच्या सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला हा झेंडा रोवायचा आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाने आज शपथ घेतली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीला एक संधी देऊन आपलं वंचित बहुजन आघाडीची सत्ता ह्या महाराष्ट्रात प्रस्थापित झाली पाहिजे. तरच आपल्या सर्व बहुजनांना, आपल्या सर्व वंचितांना योग्य न्याय, योग्य अधिकार आणि लोकशाही वाचवण्याचा अधिकार आपल्याला मिळणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला आपल्याला यावेळेस साथ दिली पाहिजे. आज भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज मनुस्मृती दहन करून आज आपल्या सर्व स्त्री जातीला सर्व बंधनातून मुक्त केलेला आहे आणि आपल्याला मोकळा श्वास देऊन आपल्याला एक खुला आभार दिलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे. आज त्या दिनानिमित्त औचित्य साधून सर्व उपस्थित माझ्या बंधू भगिनींना भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे कोणी उमेदवार आपले वंचित बहुजन आघाडी उभे करतील त्या सर्वांनी एकमताने साथ दिली पाहिजे, देऊया आणि असा संकल्प करूया की वंचित बहुजन आघाडीची आता 104 नगरसेवक आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीने निवडून आलेले आहेत. तर येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपले वंचित बहुजन आघाडीची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होईल असं मी या ठिकाणी संकल्प करते. आणि सर्वांना मी ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलात त्यासाठी धन्यवाद देते. जय भीम. यानंतर वंचित बहुजन आघाडी शहराचे महासचिव विनोद इंगळे यांना विनंती करतो की त्याने आपले मत थोडक्यातच या ठिकाणी मांडावे. सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे व सर्वांचे हृदयस्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व सर्व मंचावर बसलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी,
मी या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने मी तुम्हाला एक विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामधून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले युवा नेते सुहास सावंत यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यातच आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. असला जय भीम म्हणल्यानंतर आपले पॅनल येणार नाहीत. जय भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो. आजच्या या सभेचे प्रमुख उपस्थिती माझा बाप सदे बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज या ठिकाणी जी सभा आयोजित केलेली आहे, सोलापूर महाराष्ट्रामधली पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ही सभा होत आहे. इथल्या भारतीय जनता दलाल बडव्यांना आव्हान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपवण्याचं तुम्ही काम करू नका. आराम करू. या भागातील सर्व भीमसैनिक तुम्हाला या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चित केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कधीही बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला कमी समजू नका. ही सगळेजण म्हणत होते वंचित बहुजन आघाडी सबली. अरे लेकरांनो, तुमचा बाप आणि तुमचा आजा पंजा कोण पण येऊ द्या, तुमचा आजा बाप पंजोबा आणि कोण पण येऊ द्या, बाळासाहेब आंबेडकर इथं कधीही संपणार नाही. आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये जेवढे जेवढे अनुसूचित जातीचे प्रभाग आहेत, शहरामध्ये बौद्धाची संख्या एवढी आहे. साहेब, मला तुमच्यावर खरं ना एवढी मजा येते की तुम्ही ज्यांनी सुशीलकुमार शिंदे साहेब त्यांच्या समाजाची संख्या फक्त 1 ते 2 हजार आहे. त्या सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ह्या सोलापूर शहरावर 40 वर्ष राज्य केले. अजून पण पाणी दिलं, अजून पाणी दिलं नाही, रस्ता दिला नाही, लाईट दिलं नाही. सोलापूर शहर हे एक मोठं खेडेगाव आहे. याचं सगळे श्रेय जाते सुशीलकुमार शिंदे साहेब यांना. आणि साहेब, तुम्ही इथं थांबलात आणि त्या दलिताचा फायदा, दलिताच्या कार्डचा फायदा घेऊन आपल्या संविधान विरोधी काम करणाऱ्या शिंदे साहेबाचा पराभव केल्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. आता राहिले भारतीय जनता पार्टी, ते एकच म्हणल्यात संविधान बदलणार आहेत म्हणले. अरे आराम करो. तुम्ही ज्या ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यात काम करेल, त्या दिवशी तुम्हाला या भारत देशातील संपूर्ण भीम सैनिक तुमच्या घरामध्ये घुसून तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वक्ता राजीनामा दिलो, म्हणलं मला यामध्ये नको. कारण का आपल्या जमिनी त्यांनी खायला ती, आता जमिनी पण खायला, आरक्षण पण खायला, आम्हाला काय तर ठेवा रे बाबांनो, सगळं तुम्हालाच. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं एवढी लोकसंख्या आहे की आपले आमदार सुद्धा येऊ शकतात आणि खासदार सुद्धा येऊ शकतात. हे आपण बघितलेलं आहे. आता आमदार आपला नाही, खासदार पण आपला नाही, पण एवढं लक्षात ठेवा, आपले नगरसेवक 100% येणार. फक्त तुम्ही सोबत राहा. तुम्ही कुठल्याही दलाल बडव्या हराकोराच्या नादी लागू नका. त्यांनी म्हणले त्यांना जेम करा. हा साहेब, तुमचंच काम करतो. पण ज्या दिवशी मतदान उघडेल, मतपेटी उघडेल, त्या दिवशी सगळ्यांना ऍडमिट करायची व्यवस्था आपणच करू. अशा पद्धतीचा निकाल तुम्ही द्या. मी साहेब जास्त बोलणार नाही. खरं तर मी लय बोलणार आहे, पण साहेब पहिली वेळा माफ करा, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत बाबासाहेबाच्या नसताना, रक्त नसताना मी इतर वेळेस जय भीम जय भीम घोषणा देतो, पण आमचा बाप समोर आहे. एकदा एक जोरात अशी घोषणा द्या, ही भाजपचा बाले किल्ला म्हणतात, पण नाही, आंबेडकरवाद्याचा किल्ला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा. अरे कोण म्हणता येत नाही, अरे कोण म्हणता येत नाही. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. अरे जय
धन्यवाद सुहास. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक त्याचप्रमाणे परिवहन महामंडळाचे चेअरमन आदरणीय मल्लाप्पा शिंदे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. मल्लाप्पा शिंदे मामा. आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक साळुंके साहेब, ढेपे साहेब, सर्व जिल्ह्याचे शहराचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, बंधूजनो, आज आपण सोलापूर महानगरपालिकेला सामोरे जात आहोत. हे जात असताना आपण सर्व शक्तीनिधी उतरलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर आपण जे काम करतोय, हे बाळासाहेब आंबेडकर नावांच्या वाघाच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय, हे आपल्याला विसरून चालणार नाही. 1985 साली मी ज्यावेळेला विधानसभा लढवली त्यावेळेस पांजरापूर चौकामध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी जर जोडगी घेऊन या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर मी जोडगी घेऊन बाहेर पडलो तर तुमच्यासारख्यांना मी विकत घेऊ शकतो. एवढा मोठा नेता आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून मी आयुष्यामध्ये कधीच कशाला भेट नाही. याचं एकमेव कारण आहे, बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत, माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळं आयुष्यामध्ये मी कधीच हे केलं नाही. 85 पासून ते आज तक बाळासाहेबांनी कुठंतरी तडजोड केली का? त्यांच्या मनात आलं असतं त्यावेळेला ते आजपर्यंत मंत्री राहिले असते, आजपर्यंत खासदारच राहिले असते, परंतु असल्या कुठल्याही टाकाऊ ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हे प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने चालवतात. त्यामुळं आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभारलं पाहिजे. आणि नगरसेवकांना मी विनंती करेन की आपण कशालाही भ्यायचं नाही, फक्त नैतिकता आणि स्वाभिमानानं तुम्ही लढा. निश्चितपणे आपला विजय आहे. सर्व नगरसेवक जे निवडून येणार आहेत त्यांना मी शुभेच्छा देणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी जरी पायाने मला मार लागला असेल, प्रत्येकाच्या निवडणूक प्रचारामध्ये मी येणार आहे. त्यासाठी तुम्ही कसलीच कदर करू नका आणि आपण सर्वांनी विजय आपला झाला पाहिजे या उद्देशाने कामाला लागावं, एवढी मी आपणास आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करतो. जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या 2-3 कार्यकर्त्याचे सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. साहेबांना विनंती करतो प्रवेश. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विक्रांत गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. महापुरुषा प्रथमतः माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आज या विजयी संकल्प मेळाव्याला मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते, वंचित शोषिताचे कैवारी आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर, आमचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर नितीन ढेपे सर, साळुंके सर, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना जय भीम करतो. मित्रांनो, आज या विजयी संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की गेल्या काही महिन्यापूर्वी एका नेत्याने वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहरातली वंचित बहुजन आघाडी संपलेली आहे असं त्यांनी त्याच्या मीटिंगमध्ये जाहीर केलं होतं. परंतु आज त्यांचेच मुलं दुसऱ्या पक्षामध्ये, त्यांचा स्वतःचा पक्ष असताना दुसऱ्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि त्यांच्याकडे उमेदवारी मागत आहेत. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकाची निवडणूक आहे आणि